नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याच गृहिणींची साफसफाई झालेली असेल आणि फराळ बनवायला सुद्धा घेतलेला असेल, पण माझी तरी ते साफसफाई चालू आहे आणि ते सुद्धा मी काय करते, एका दमात तर काढत नाही, पण टप्प्याटप्प्यानेच काढते। 2 रूम स्वच्छ करून झालेले आहेत माझ्या आणि 2 रूममध्ये इतका पसारा पण नाही आहे, मोजकं सामान आहे आणि ते हलवायला साफ करायला एवढं काही टाईम जात नाही, तरी सुद्धा जातो। आपल्याला वाटते की टाईम जात नाही, पसारा नाही आहे, तरी सुद्धा जातो। स्वच्छता म्हटलं की लगेच 5-10 मिनिटाचं काम नसतो। पूर्वीपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे की आत्ताच मी रूम शिफ्ट केलेली आहे आणि 21 तारखेला 2 महिने झाले रूम शिफ्ट केली, तेव्हा सगळी स्वच्छता केली होती, भांडे पण घासले होते, बऱ्यापैकी भांडे घासून झाले होते। 1-2च जे काही डब्बे होते ते घासले नव्हते। किचन ओट्याच्या खाली जे काही पसारा आहे ते सगळे प्लास्टिकचे डबे मी तेव्हाच घासले होते, इकडचे पण डबे घासले होते। तरीसुद्धा म्हटलं दिवाळी आहे तर आता थोडीफार तर करावीच लागते, तर रॅकमधले जे सगळे डबे मी आता काढत आहे ते सगळे घासलेले आहेत आणि मागेसुद्धा मी ह्या डब्यातले धान्य सुकवले होते, पण आतासुद्धा चांगली ऊन आहे तर म्हटलं आता पण सुकवूया, डबे घासूया, तर तेच सुरू आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझा कंबरदुखीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी एका दमात करत नाही। करायला गेले तर सगळं घर एका दमात आवरून म्हणजे एका दिवसात आवरून होतो, पण ते नाही करत मी, थोडंफार असं टप्प्यानेच करते, जेणेकरून की आपल्याला जास्त त्रास होणार नाही। आणि कंबरदुखीचा त्रास म्हटलं तर डब्बे किचन साफ करायचे असेल, कपडे धुवायचे असेल तर आपला सगळा भार कमरेवरच असतो, त्यामुळे जास्त त्रास कमरेलाच होतो, म्हणून मी एका दमात सगळं करत नाही। आत्ताच कलर केलेली आहे आमची रूम, त्यामुळे रूम तर अगदी पॉश आहे, मस्त आहे। तेवढे भांडेच आपले स्वच्छ वगैरे करायचे, तेवढेच काम आहेत। आणि नवरात्रीमध्ये पण थोडाफार पसारा आपण स्वच्छ केलाच होता, त्यामुळे। आणि बघा आता इथे मी करते, पण ही आहे आमची निधी आहे, बाजूची मुलगी आहे अन्वी, त्यांचं पण लुडबुड असते मधामधात। आमच्या घरात माहीत नाही, छोटे मुलं लगेचच येतात आमच्या घरात आणि जायचं नावच काढत नाही, तसंच आहे। ती पण बाजूवाली येते, छोटी मुलगी, ती पण जायचं नाव काढत नाही। मग काय, दार लावली समोरचा आणि करत बसली स्वच्छता। पूर्वी कसं दिवाळी आहे म्हणून सगळं घर दार स्वच्छ धुवून काढायचं, मस्त पंचपक्वान्न बनवायचे, कपडे धुवायचे, कपडे घ्यायचे, हे कामं चालत होते। आता पण चालतात असं नाही, पण पूर्वीमध्ये आणि आतामध्ये किती फरक आहे नाही का। पूर्वीसारखा उल्हास असतो का, आनंद असतो का, दिवाळीला असतो आनंद, पण पूर्वी कसं 12 महिन्यातून दिवाळीचा सण म्हटलं तर इतका आनंद, इतका उत्साह येत होता। आणि आजच्या काळामध्ये कसं, कपडे तर आपण नेहमीच घेतो, कपडे घ्यायला काही निमित्त लागत नाही, दिवाळी दसरा किंवा सण आहे असं तर नाही, रोजचे आपले पार्सल येत राहतात, दुकानात जाऊन घेणं होत राहते। आणि पंचपक्वान्न म्हटलं तर रोज हा आहे, वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे, हा आहे, तो आहे, करून आपण यातून 2दा तरी पंचपक्वान्न बनवतच असतो, बरोबर आहे ना। फटाके फोडायला सुद्धा निमित्त लागत नाही, कोणी पास झाला, कोणाचं लग्न आहे, कोणाचं वाढदिवस आहे, कोणाचं काय आहे, त्या निमित्ताने सुद्धा आपण फटाके फोडतच राहतो आणि 12ही महिने फटाके फोडलेच जातात, बरोबर आहे ना। म्हणजे आता दिवाळीसुद्धा दिवाळीसारखं राहिले नाही, पण काय, सण म्हटलं तर आपल्या ज्या परंपरा आहेत, प्रथा आहेत, त्याविषयीची माहिती आपण आपल्या मुलांना, आपल्या घरामध्ये आणि एक उत्साह आनंद म्हणून आपण साजरा करायलाच पाहिजे आणि करतच राहू, असं काही नाही। अलमारीमध्ये कपाटामधले सगळे भांडे रिकामे करून झाले, डब्यांमध्ये काही धान्य होते ते सगळे सुकवायला टाकले, म्हणजे ऊन पण चांगली होती, म्हणजे उन्हात आपले धान्य पण सुकून जातात। आणि तोपर्यंत रॅक सगळी धुवून घेते, एखाद्या ओल्या कपड्याने पुसून घेते, भांडे घासेपर्यंत आपले रॅक पण सुकून जाणार। सीताफळ ह्या सीजनमध्ये पिकलेली सीताफळ, आणि सीताफळ कोणाकोणाला आवडतात, मला तर आवडतात। आधी मी खूप खायची आपल्या घरी वगैरे गावाला, पण आता इथे कुठं घ्यावं, म्हणजे खायचं असेल तर घेऊन खावं लागतं आणि महाग पण तेवढेच असतात नाही का। पण माणूस तर खातो म्हणून घेतोच आणि खातोच। बाजूवाल्या ताईने दिलेली सीताफळ आहेत, तर मी तर 3-4 खाल्ल्यासुद्धा आणि होते त्यांच्याकडे जास्त, तर त्यांनी दिले, तर रुद्रांशच्या पप्पासाठी ठेवते।
आणि आरोग्यशीर हेल्दी तर आहेत सीताफळ, आणि वर्षातून एकदा मिळालेली जी काही फळं असतील, भाज्या असतील ती तर खाल्लीच पाहिजे, नाही का मंडळी. पहिल्या ताईंनी पण सीताफळं दिली होती आणि नेमका त्याच वेळी रुद्रांच्या पप्पांनी झाडावरून तोडलेल्या सीताफळं आणले होते आणि झाडावरून तोडलेले पिकलेले सीताफळं होते आणि इतके गोड होते. आणि मला तर सीताफळं प्रचंड आवडतात. आपल्याला वाटते घरात धूळ येत नाही, तरी सुद्धा धूळ येते. असं बोटाला लावलं की बरीच अशी धूळ साठलेली असते. मागे आली मी तर रॅक सगळं घासलं होतं आणि लावलं होतं, पण आता परत रॅक काढली घासून. रॅक मी आधीच काढली होती, रिकामा केला होता आणि घासून सुकवायला ठेवली होती. म्हणजे रॅक तिकडे सुकली तेव्हाच मग मी डबे घासणार होते, जेणेकरून की आपल्याला डबे ठेवायला सुद्धा जागा होईल. तर आता रॅक माझी सुकलेली आहे, रॅक जागच्या जागी लावला आणि नंतर भांडे पण लावता येतील आपल्याला. तर आता इथे ओट्याच्या खाली जे काही कॅबिनेट आहेत ते स्वच्छ करून घेते. तर ओट्याच्या खालचे एका साईडला आमचे तेलाचे कॅन आहेत, तर मागे पिपा आणला होता तेलाचा, माहीत नाही तो कसा का गडत होता, मग आम्ही सगळं कॅनमध्ये रिकामा करून ठेवला होता. मग कांद्याची, बटाट्याची टोपली ह्या साईडला आहे आणि ओट्याच्या खाली सगळे मसाल्याचे डबे, चिप्सचे, फिंगरचे आणि पास्त्याचे वगैरे लोणचेचे डबे खालच्या साईडला आहेत. जे की पास्त्याचे, चिप्सचे आणि फिंगर वगैरेचे प्लास्टिकचे डबे मी मागे सगळे घासले होते आणि अगदी स्वच्छ आहेत, जसे आहेत तसे. फक्त आता निरम्याचं पाणी घेतलेलं आहे आणि एक कॉटनचा कपडा, आणि ते सगळे प्लास्टिकचे डबे मी पुसून काढलेले आहेत. आत्ताच घासले होते, त्याच्यामुळे घासायची काही गरज नाही आणि 2 महिन्यामध्ये एवढे घाण पण झाले नव्हते. तर निरम्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे मलासुद्धा त्रास नाही झाला. परत अजून पसारा तो काढायचा आणि घासायचा, तेवढी आपली मेहनत वाचली. त्या बायकांची सुद्धा कमालच असते ना. आपल्याला जी गोष्ट करायची आहे तर करायचीच आहे. मग आपण थकलो दुखलं तरी चालते, पण ती पूर्ण करायची किंवा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आता किचन तर माझा क्लिनिंग झाला. वरची जी सज्जा आहे, सज्जावरचे डबे आहेत ते क्लीन करायचे आहेत. अशा पद्धतीने मग सगळे भांडे, म्हणजे डब्यांच्या झाकणांना पेपर नव्हते तर मग प्लॅस्टिक सगळे असे लावले. आणि बघा इथे छोटे डबे आहेत, तिथे मोठे आहेत, इथे पण मोठे आहेत. एका याच्यामध्ये तांदूळ असते, एका याच्यामध्ये किराणा असते, तर असे लावलेले आहेत बघा. आणि इकडे पण भांड्यांची रॅक ती पण लावलेली आहे. आणि इथे किचनमध्ये ही खिडकी जरा खराब आहे, म्हणून मला ना ह्या खिडकीकडे लक्ष पण देऊ नाही वाटत आणि दाखवूसं पण नाही वाटत. आणि तेलाचे शिट्टे उडतात म्हणून मी असा पेपर लावून घेतलेला आहे आपल्या किचनला. तर अशी केलेली आहे मी किचन. आणि कचऱ्याचा डब्बासुद्धा मी इथे आतमध्येच ठेवते, म्हणजे मुलं काही पण खातात नाही वेळेवर, आणि मग इथल्या इथे टाकायला बरं पडते, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवून देते कचऱ्याचा डब्बा. तर अशी स्वच्छता केली बघा. आणि कितीही करा कमीच असते. लहान मुलांचं घर असेल तर जागच्या जागी ती वस्तू तर राहतच नाही, कुठे ना कुठे इकडे तिकडे हलवूनच घेतात. परत आता मला जे वरचे डबे आहेत घासलेच आहेत, मागे घासले ते, पण परत घासायचे आहे. आता नाही घासणार. आता कंबर वगैरे माझी सगळी दुखायला लागली तर मी घासलं नाही. अंतरून पांघरून धुवायचे होते ते धुतले, पडदे वगैरे सगळे धुवून झाले. आता ते डबे शनिवारी काढणार मी सगळे घासायला. शनिवारी ह्या डब्यांचा नंबर लागणार आहे.